शुभविवाह या मालिकेमध्ये आता रागिणीचं बिंग फुटताना आपल्याला दिसणार आहे। कारण अपूर्वा जी काही कारस्थानं करतीये त्या कारस्थानांच्यामुळे तिच्या समोर खूप मोठा सत्याचा उलगडा होताना आपल्याला दिसणार आहे। इकडे आता अपूर्वा आपल्या कारच्या दिशेने आली, पण त्याच वेळेला तिच्या कारमध्ये आता इकडे मुद्दामच पौर्णिमाने काहीतरी ठेवलेलं आहे आणि ज्याच्यामुळे तिला आता खूप मोठं सत्य समजेल याची तिला अपेक्षा आहे। ती ज्या वेळेला कार उघडते, कारमध्ये एक बॉक्स आहे, कुणी हा बॉक्स ठेवला असेल, काय याच्यामध्ये असेल, आणि ज्या वेळेला ती तो बॉक्स उघडते त्याच्यामध्ये एक पेन ड्राईव्ह असतो आणि त्या पेन ड्राईव्ह मध्ये नक्की काय आहे हे मात्र अपूर्वाला काही माहित नसतं आणि कुणी हे सगळं ठेवलं असेल आणि कोण मला हिंट देत असेल हे तिला काही कळत नाहीये। आणि त्यानंतर मग आता अपूर्वा आपल्या कॉन्स्टेबलला सांगतेय आणि ते कॉन्स्टेबल कडून ते फुटेज आता पाहण्याचं हे करतेय। त्याच वेळेला अपूर्वा सांगते की मी तुम्हाला सांगितलं होतं 7 वर्षापूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज मला पाहिजे। यावरती कॉन्स्टेबल म्हणतो, हो मी खरं तर ते सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय, पण ते 7 वर्षापूर्वीच आहे ना, त्याच्या खूप साऱ्या काहीतरी फॉर्मॅलिटीज आहेत आणि त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्याशिवाय ते आता सीसीटीव्ही फुटेज काही भेटणार नाहीये। असं म्हटल्यावर ती अपूर्वा म्हणते जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर मला ते फुटेज पाहिजे। इकडे आता पौर्णिमा पाहत असते आणि पौर्णिमा म्हणते, अपूर्वा मी जे तुला पाठवले ना ते सीसीटीव्ही फुटेज तू शोधतेस, पण आमच्या आई इतक्या हे आहेत की ते तुला पाहिजे ते फुटेज तू पोलीस असून तुला मिळणार नाहीत, पण त्यांनी ते फुटेज नक्कीच मिळवलेलं आहे आणि ते फुटेज तुझ्या उपयोगाचं आहे। असं म्हणत आता इकडे ती अपूर्वावरती पाळत ठेवू नये, जेणेकरून अपूर्वाला आता काय माहिती मिळते, काय माहिती नाही मिळत, किंवा अपूर्वा काय ऍक्शन घेते, काय करते हे पाहण्यासाठी। तोचपर्यंत इकडे आता रागिणी खूपच चिडलेली आहे आणि चिडलेली रागिणी आता आकाशने आपला अपमान केलाय, आपला फोटो फेकून दिलाय आणि इतका आपल्याबद्दल तिरस्कार करतोय टोकाचा, हे तिला सहनच होत नाहीये आणि त्यामुळे बंदूक काढून तिने आता दोघांवरती गन हे करण्याचा म्हणजे गनचा तिने आता नेम रोखलेला आहे। काही झालं तरी आज या दोघांना संपवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये असं म्हणत दोघांवरती गन उगारले आणि हे दोघ जण एका ठिकाणी विचार करत उभे आहेत, काय झालं असेल, कसं झालं असेल, किंवा आता अपूर्वापर्यंत काय माहिती पोहोचली असेल, अशा पद्धतीचा दोघ जण विचार करत असताना अचानकपणे आपल्या दिशेने कोणीतरी रोखून आहे हे ज्या वेळेला समजलेलं आहे आणि त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते, आकाश कोणीतरी आहे जे आपला पाठलाग करतंय। असं म्हणत धावत पळत दोघ जण तिकडे चाललेले आहेत आणि भूमी सांगते, आकाश मला खात्री आहे कोणीतरी इथं होतं खरं, मी पाहिलेलं आहे। यावरती आकाश म्हणतो, नाही भूमी तो तुझा भास असू शकतो। असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ती सांगते, नाही माझा हा भास नाहीये, कोणीतरी इथे होतं। त्यावरती मग आता आकाश म्हणतो, अगं कोण होतं, तुला कोण दिसलं? यावरती भूमी म्हणते, कदाचित अपूर्वानी कुणाला तरी आपल्या मागावरती ठेवलेलं आहे, कुणीतरी आपल्या मागावरती होतं आणि कुणीतरी आपल्याला फॉलो करत होतं, ही गोष्ट मात्र खरी आहे। असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश आणि भूमीला असं वाटतं की अपूर्वाने माणूस ठेवलाय तो असेल आणि तोचपर्यंत आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये दाखवलं जातं की ज्या वेळेला रागिणी आता ह्या दोघांना मारण्यासाठी नेम धरत असते आणि त्याच वेळेला तिकडे आता पौर्णिमा खेचून नेते आणि ती तिला सांगते, एरवी तर तुम्ही इतका मोठा संयम ठेवता, मग अचानकपणे तुम्हाला झालंय तरी काय? असं म्हणत खेचत तिला आता टेम्पोच्या दिशेने नेते आणि एका टेम्पो मध्ये बंदिस्त करते आणि म्हणूनच ज्या वेळेला आकाशभूमी तिकडे आलेले आहेत पाहण्यासाठी त्यावेळेला त्यांना आता रागिणी पटवर्धन दिसलेली नाहीये आणि त्याच वेळेला रागिणी म्हणते, हो इतके वर्ष तर मी संयम ठेवला, पण आता माझा संयमाचे बांध तुटलेले आहेत, कारण या सगळ्यामध्ये त्यांनी आता माझा किती मोठा अपमान केला होता, किती मोठा अपमान केला, अजून इतके वर्ष झाले तरी त्यांच्या मनामधलं माझा राग काही गेलेलाच नाहीये। मला तर असं वाटत होतं ना की आत्ताच्या दोघांना संपवून टाकावं। असं म्हणत मग आता इकडे लगेचच सांगायला लागते, पौर्णिमा हो तुम्ही आता त्यांना संपवा, पण अशा पद्धतीने नाही की तुम्ही त्याच्यामध्ये अडकाल। असं म्हटल्यावरती ती म्हणते, नाही माझा राग इतका उफाळून आला ना की जोपर्यंत यांना धडा शिकवत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये असं ती म्हणायला लागते। तोपर्यंत पौर्णिमा सांगते, इतका आतताईपणा करून तुम्हाला चालणार नाहीये, असा आतताईपणा केलात ना तर आकाशभूमीला जेलमध्ये पाठवायचं आहे, तर त्याऐवजी तुम्ही जेलमध्ये जाल आणि खडी फोडत बसाल, ही गोष्ट लक्षात घ्या। असं म्हणत ती
आता बोलतीये, पण त्याच वेळेला तिला आता रागिणी सांगते चालेल मी जेलमध्ये गेले ना तरी सुद्धा चालेल, पण या दोघांना जोपर्यंत धडा शिकवत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. पौर्णिमा म्हणते तुम्ही जेलमध्ये जाऊन चालणार नाहीये, त्या दोघांना जेलमध्ये पाठवायचं असेल तर थोडं तरी संयम तुम्हाला पाळायलाच पाहिजे असं म्हणत ती आता तिला समजावून सांगते. रागिणी कुठेतरी प्रेक्षकांनो शांत झालेली आहे, पण आता तिच्या डोक्यामधला राग काही गेलेला नाहीये. काही झालं तरी आकाशभूमीला संपवायचं, त्यांनी आता आपल्यासोबत इतकं वाईट केलंय, त्यांना खडी फोडायला पाठवायची हा तिचा निश्चय पक्का आहे आणि त्यासाठी अपूर्वाला तिने आता बाकी सगळी माहिती पाठवलेली आहे. बरं आता अपूर्वा विचार करते की काय मला तो पेन ड्राईव्ह आलाय, काय माहिती आले हे बघायला पाहिजे, म्हणून अपूर्वा CCTV कॅमेरे बघण्याचा म्हणजे ते फुटेज पाहण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत इकडे अपूर्वा पाहते तर तिचा एक डाव फेल झालेला असतो. घरामध्ये आता खूप मोठं वाद करण्याचा तिचा जो काही डाव असतो तो डाव पूर्णपणे भूमीने आणि आकाशने फेल केलेला असतो. म्हणजे आता बलदेव आणि अथर्व हे दोघं जण एकत्र आलेत आणि एका प्रोजेक्टवरती काम करतायत आणि ते आकाशला समजून सांगतायत की हे आपला प्रोजेक्ट आहे, असं असं प्रोजेक्टवरती काम करायचं आहे आणि आकाशने सांगितले की तुम्ही दोघं जण मिळून काम करताय, मग हे काम खूपच छान आहे, काहीही काळजी करायची गरज नाहीये आणि तुम्ही आता याचं मास प्रोडक्शन करू शकता. लगेचच आता त्या प्रोजेक्टवरती आकाशने संमती दिलेली आहे आणि आकाशने ही संमती दिल्यामुळे त्याचं मास प्रोडक्शन सुरू झाले. 15 करोडचा हा आता प्रोजेक्ट आहे. बलदेव सांगतोय याच्यामध्ये आता आपल्याला 15 करोडचा प्रोजेक्ट हे झाला तर खूपच फायदा होणार आहे. त्यावरती लगेचच अथर्व आणि बलदेवला इथे आता आकाश सांगतोय की तुम्ही दोघं जण एका ह्याच्यावरती काम करताय आणि तो प्रोजेक्ट यशस्वी होणार नाही असं होणारच नाहीये. तुम्ही जी काही माहिती दिली ती माहिती अगदी बरोबर आहे, म्हणजे मला समजलेलं आहे की म्हणजे तुम्ही दोघं जण एकत्रितपणे काम व्यवस्थितरित्या आता करू शकता असं म्हणत फायनली आता इकडे आकाशने दोघांना शाबासकी पण दिले. बरं शाबासकी देऊन सुद्धा आता इकडे आकाशने दोघांना हे प्रोजेक्ट अप्रूव्ह पण केले. 15 करोडचं प्रोडक्शन आता सुरू झालेलं आहे आणि हे अपूर्वाने ऐकलेलं आहे आणि अपूर्वा चिडलेली आहे, म्हणजे मी ह्यांचा इतका डाव फेल करण्याचा प्रयत्न करतेय पण हे लोक काही हार मानायला तयार नाहीयेत. काहीही झालं तरी सुद्धा मी ह्यांना आता सोडणारच नाहीये. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे अपूर्वा विचार करते 15 करोडचं प्रोडक्शन करतायत ना, आणि त्यानंतर लगेचच ती कॉल लावते आपल्या मॅनेजरला आणि ती सांगायला लागते आकाशने 15 करोडच्या प्रोडक्शनच्या ह्याला गो हेड दिलेलं आहे, आता काय करायचं कसं करायचं हे सगळं तुम्ही पाहायचं आहे आणि या प्रोडक्शनचं वाट लावायची. इन्स्पेक्शनच्या वेळेला हे प्रोडक्शन रिजेक्ट झालं पाहिजे ही काळजी तुम्ही घ्यायची, म्हणजे यांचे 15 करोड कसे फुकट जातील याची अपूर्वाने व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे. बरं हे सगळं होत असताना मग आता अपूर्वा लगेचच फोन करते आणि पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी कन्फर्म करते. इकडे तोपर्यंत प्रोडक्शनचं सुरुवात करण्यासाठी ज्या वेळेला नारळ फोडण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच वेळेला आता नारळ तडकलाय आणि त्यामुळे भूमी थोडीशी अस्वस्थ झालेली आहे आणि भूमी आता आकाशला सांगते आकाश हे काय आहे, म्हणजे आता हा काहीतरी अपशकुन झालाय, जर का असं काहीतरी घडलंय तर हा देवी आईचा संकेत असू शकतो आणि आपण हे प्रोडक्शन जरा आता पुढे ढकलूया का, तुला काय वाटतं आकाश. यावरती आकाश म्हणतो हे बघ भूमी कसं आहे ना, सकाळी हीट असते आणि रात्री थोडासा थंडावा होतो आणि त्याचमुळे तो नारळ तडकलाय, बाकी काहीच नाहीये. तू मनामध्ये उगाचच काहीतरी शंका वगैरे आणण्याचा प्रयत्न करू नको, असं काही नाहीये. त्यावरती मग आता लगेचच भूमी म्हणते नाही अरे तसं नाही, पण तरी सुद्धा मला शंका येतेच आहे. त्यावरती आकाश म्हणतो तशी शंका घेण्याचं तुला काही कारण नाहीये, हे बघ असं काही होत नसतं, तू स्वतःला उगाचच त्रास करून घेऊ नको असं म्हणत तो आता भूमीला समजावतोय. आणि त्यावरती बलदेव म्हणतोय हो भूमी अगं खरंच तू स्वतः इतका विचार करू नकोस, बरं तू स्वतःला समजाव की असं काहीही होणार नाहीये असं म्हणत तो तिला समजावतोय. त्यानंतर भूमी म्हणते पण तरी सुद्धा मला असं वाटतंय की तुम्ही जर का हे प्रोडक्शन पुढे ढकललं तर बरं नाही का होणार, असं म्हटल्यावरती तो सांगतो अगं नाही असं आपण हे प्रोडक्शन पुढे ढकलू शकत नाही आहोत. यावरती भूमी म्हणते माझ्या मनात शंका आली आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतेय की तुम्ही हे प्रोडक्शन पुढे ढकला. त्यावरती बलदेव म्हणतो अगं इतका विचार करू नको, असं करत राहिलं ना तर आपल्याला बिझनेस वगैरे काही करता येणार नाहीये, उगाचच मनामध्ये शंका नको आणू, असं काही नाहीये, व्यवस्थित होईल आपलं सगळं. पण भूमीच्या मनातून शंका जात नसते आणि ती हिचं मन हे मानायला तयार नसतं की सगळं काही ठीक होईल म्हणून.
ती आता बोलते की मला असं वाटतंय आपण थांबूया, पण आकाश काही ऐकायला तयार नाहीये आणि त्याने आता ते प्रोडक्शन सुरू केलेलं आहे. त्यावर ती भूमी मात्र आई योगेश्वरीकडे मागणं मागतेय की आई योगेश्वरी, काही झालं तरी सुद्धा मला असं वाटतंय की हे प्रोडक्शनचं काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे हा फक्त प्रोडक्शन बद्दलचाच प्रॉब्लेम आहे की अजून काही प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतंय की या संदर्भात तू मला काहीतरी हिंट दे, म्हणजे काही अपशकुन होणार असेल तर तू सांग, असं म्हणत ती आता देवाची प्रार्थना करते. आणि आकाश मात्र कन्फर्म आहे काही प्रॉब्लेम होणार नाहीये, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील यासाठी. यावरती मग आता भूमी देवी आईची प्रार्थना करते आणि कोणत्याही प्रकारचं काहीही अघटित होऊ नको दे म्हणून देवी आईला सांगते आहे. फायनली नारळ फुटलाय आणि 15 करोडचं जे काही प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टची धूम धडाक्यामध्ये आता सुरुवात झालेली आहे. पण भूमीच्या मनातून शंका जाता जात नाहीये, या घरावरती तर कोणतं संकट नाही येणार किंवा हे प्रोडक्शनच्या संदर्भात तर काही नाहीये ना. तिला आता 2 गोष्टी डोक्यामध्ये आल्यात आणि दोन्हीही गोष्टी आता आपल्या कुटुंबासाठी यावेळेला खूप घातक आहेत. आपण आता या दोन्ही गोष्टी टाळू शकलो तर नक्कीच टाळता येण्यासारख्या आहेत असा ती विचार करते. पण आकाश काही तिचं ऐकत नसल्या कारणाने काहीच तिला जमत नाहीये. इकडे तोपर्यंत लगेचच रागिणीचा फोन आलेला आहे आणि रागिणी विचारते आहे, पौर्णिमाला काय ग, CCTV फुटेज बरोबर पोहोचलं का. यावरती ती म्हणते तुम्ही जे काही सांगितलं होतं ते सगळं आता मी केलेलं आहे आणि त्यामुळे चिंता करू नका, ते फुटेज त्यांच्यापर्यंत पोहोचलंय. पण तुम्ही कसल्या ग्रेट आहात, जे फुटेज अपूर्वाला मिळालं नव्हतं किंवा जे फुटेज अपूर्व मिळवू शकली नाहीये ते फुटेज सरकारी अधिकाऱ्याला पैसे देऊन तुम्ही कसं मिळवलं. कमाल झाली तुमची. आणि काळजीच करू नका, मी आता एअरपोर्टच्या आतलं फुटेज, जे बाहेरचं फुटेज आता पाठवलेलं आहे ते फुटेजच्या पुढचं फुटेज म्हणजे आतमधलं एअरपोर्टच्या. आणि त्यावरती आता इकडे ती सांगते की तू काळजीच करू नकोस, तिच्यापर्यंत पोहोचलेलं आहे तर ते आता ती बघणार आणि ती आकाश भूमीला बरोबर शिक्षा करणार. असं म्हटल्यावर ती आता पुढची गोष्टीची वाट पाहते. कधी एकदा अपूर्वा ते फुटेज पाहते आणि अपूर्वाने आता इकडे ते फुटेज ओपन केलंय, पण ते फुटेज अर्धवट आहे, म्हणजे सुरुवातीचं फुटेज आहे ते आता म्हणजे ती मी ऑलरेडी पाहिलेलं आहे एअरपोर्टच्या बाहेरचं. आणि अपूर्वा विचार करते जे फुटेज मी ऑलरेडी पाहिले ते मला कुणी पाठवले किंवा ते पाठवण्याचं कामच काय, ते फुटेज पाठवून आता यांना काय सिद्ध करायचं आहे असं म्हणत मग लगेचच आता इकडे ती फुटेज पाहायला लागते आणि ती विचार करते, अच्छा म्हणजे हे हॉस्पिटलच्या आतलं फुटेज आहे, तर म्हणजे हे आता एअरपोर्टच्या आतलं फुटेज आहे, तर ज्या फुटेजला मी इतके दिवस शोधतेय पण मला काही ते ऑथॉरिटीकडून मिळालं नव्हतं, तर ते फुटेज मला कुणी पाठवले. तिला थोडीशी गडबड वाटलेली आहे आणि ती ते फुटेज निवांतपणे पाहते आहे. ज्या वेळेला ते फुटेज पाहते आणि त्याच वेळेला आता इकडे पुढे गेल्यावर ती जे सत्य आहे ते तिच्या समोर आलेलं आहे. फायनली जी रागिणी म्हणून आता समोर आणण्यात आलेली बाई होती ती बाई आतमध्ये आल्यावर ती रागिणी नाहीच आहे ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. फ्रंट साईडने ती बाई आता कॅमेरामध्ये कॅप्चर झालेली आहे, बॅक साईडने रागिणी म्हणून आता तिला एअरपोर्टवरती दाखवण्यात आलंय आणि ही बाई रागिणी नाही हे सत्य ज्या वेळेला आता इकडे अपूर्वाच्या समोर आले. अपूर्वा चांगलीच हादरलेली आहे. अच्छा म्हणजे आता या बाईला आपण हे केलं, ज्या बाईला आपण आता रागिणी इतके दिवस समजत आहोत ती बाई तर रागिणी नाहीच आहे, मग रागिणी कुठे आहे असं तिला आता खूप मोठा प्रश्न प्रेक्षकांनो पडलेला आहे. म्हणजे एक तर आकाश आणि भूमी यांनी रागिणीला संपवलंय, तिला संपवून तिला आता कुठेतरी तिचा खून करून तिला आता विल्हेवाट लावले किंवा आता तिला आता कुठेतरी किडनॅप करून ठेवले. रागिणी देशाबाहेर तर गेलेली नाहीये हे सत्य तर आता समोर आलेलं आहे, पण ती आहे कुठे हे अजून गुलदस्त्यात आहे. मग आता ती एक चार्ट तयार करते, त्या चार्टमध्ये काय काय शक्यता आहेत, कसं आहेत. ती भारतातच आहे पण जिवंत आहे की मृत आहे या 2 गोष्टी तिच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. जिवंत असेल तर ह्या लोकांनी तिला डांबून ठेवली असेल, मृत असेल तर तिचा मृतदेह कुठे पुरला असेल, या अनेक शंका आता तिच्या मनात येत आहेत. पण खूप मोठी हिंट तर सापडले की रागिणी पटवर्धन देश सोडून गेलेली नाहीये, ती या देशातच आहे 100%. आकाशने हा बनाव रचलाय म्हणजे आकाशनेच तिचं काहीतरी बरं वाईट केले हे सुद्धा 100%. आणि हे समजल्या कारणाने आता इकडे अपूर्वाला शोध मोहीम घेण्याच्या दिशेने एक नवीन दिशा सापडलेली आहे. आणि प्रेक्षकांनो आता पुढील भागामध्ये भूमीला खूप मोठी हिंट मिळाले, ते म्हणजे काहीतरी अपशकुन होणार आहे. मग हा अपशकुन कशा संदर्भात, आपल्या आता 15 करोडच्या डीलच्या संदर्भात की आपल्या घराच्या संदर्भात तिला माहित नाहीये. दोन्हीही गोष्टींमध्ये अपूर्वाने इंटरफेअर करायला सुरुवात केली. डील पण ती कॅन्सल करणार आहे आणि घरात सुद्धा बॉम्ब फोडणार आहे. ज्या वेळेला आकाशने गोडाऊन मध्ये माल आणून ठेवलाय त्यावेळेला आकाश म्हणतोय जे
इन्स्पेक्टर आहेत ना, इन्स्पेक्शन करणारे, त्यांना बोलवून घ्या बरं, असं म्हटल्यावर ती अपूर्वाचा माणूस सांगतो, हो सर 5 मिनिटात ते येतील. 5 मिनिटासाठी आकाश जेव्हा बाहेर पडलाय तेव्हा त्यांनी सगळा माल बदलून घाणेरडा माल तिकडे ठेवलाय आणि अपूर्वाला फोन केलाय की आता ह्यांचा माल रिजेक्ट होणार. नक्की आता इतका माल मोठा रिजेक्ट होऊन आकाशला फटका बसणार का, येणाऱ्या भागातच कळणार.